नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता रमा आणि अक्षयने एक प्लॅन केलेला आहे. कारण आता शेणाच्या गौऱ्या कशा थापायच्यात, सगळं काही ऑनलाईन भेटत जरी असलं तरीसुद्धा सणांचं महत्त्व कळाले पाहिजे, यासाठी आता प्रत्येकाला मात्र आता एक असा टास्क मात्र यांनी दिलेला आहे. कारण आता एक एक टोपली आणि त्या टोपलीवर प्रत्येक मुलांचं नाव आता त्यावर लिहिलेलं आहे. आणि आता रमा प्रत्येक टोपल्या टेबलवर ठेवते आणि आता आरोही, अर्थात तारा यांना सगळ्यांना आवाज देते. सगळेजण बाहेर येतात तर रमा त्यांना सांगते की प्रत्येकाने आपापल्या नावाची टोपली जेथे असेल तेथे उभा राहायचं. तर आरोही, अर्थ आणि पार्थ हे सगळेजण आपापल्या नावाची टोपली म्हणजे बघतात आणि घेतात आणि तेथेच उभे राहतात. तेव्हा तर सगळेजण टोपलीकडे बघतच असतात. आता आरोही विचारते की आई, काय ग ही टोपली आणि नक्की काय आहे, त्यावर आमचं नाव काही सरप्राईज वगैरे आहे का? पार्थ सुद्धा विचारतो की काय काकू, काय आहे नेमकं, नक्की हे सकाळी सकाळी काय आहे? त्यावरती आता ही तारा तर उद्धटच असते. तारा म्हणते, आज अशी कोणती नवीन ऍक्टिव्हिटी आमच्याकडून तू करून घेणार आहे? तेव्हा तर रमा तर खुश होत म्हणते की सांगते आज मात्र आपण जे सणवार आहेत ना, तर त्या संस्काराची शिदोरी आपण बांधून घेणार आहोत. आज मात्र मी तुम्हाला माझ्या लहानपणीची रिअल होळी दाखवणार आहे. आरोही तर खुश होत म्हणते की हो ना आई, अगं आपण काहीतरी मस्त करणार आहोत, एकदम असं छान करणार आहोत. तर रमा आता हो हो असं म्हणते. तेव्हा तारा लगेच अगदी तोरातच म्हणते की हो हो तू कर, सगळं काही भारी कर, परंतु मला कोणताही इंटरेस्ट नाही. आणि ती तेथून जायला निघते. मग आता तिला म्हणते की थांब, तेथेच थांबायचं, तुझ्या टोपलीजवळ उभं राहायचं. आणि ताराला म्हणते की हे बघ तारा, आज कुणालाही सुट्टी नाही. कारण आता टोपले वगैरे घ्यायचं आणि टोपले घेऊन मात्र प्रत्येकाने आता आपापली टोपली घेऊन तेथे उभं राहायचं. आणि त्या टोपल्यामध्ये आपण आपलं सामान गोळा करायला जात आहोत. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण अगदी बघत असतात. आणि आता रमा आहो आहो म्हणून आता आवाज देते. आता लगेच अक्षय बाहेर येतो आणि आहो तुमची टीम रेडी आहे, लवकरात लवकर बाहेर या. तर अक्षय बाहेर आलेला असतो यस करत. आता लगेच रमा ही अक्षयला म्हणते की तुमची टीम रेडी आहे, तुम्ही लवकर बाहेर या. हे बघा, जसं सांगतील ना अगदी तसंच सगळ्यांनी करायचं आहे. आरोही म्हणते की हो हो चालेल. त्यावरती आता पार्थ अक्षयला विचारतो की नक्की करायचं काय आहे. त्यावरती अर्थ विचारते की काकू, अगं मला सांग ना, हे काही ॲडव्हेंचर आहे का? म्हणजे आपण असं खजिना खोदायला चाललो, शोधायला, नक्की काय आहे? प्लीज सांग ना ग, काय आहे लवकरात लवकर. सगळ्यांना नक्की हा टास्क कशाचा आहे हे अगदी जाणून घेण्याची इच्छा लागलेली आहे, आतुरता लागलेली आहे. तेव्हा आता आरोही जोरात अक्षयला ओरडते की अरे बाबा सांग, नक्की ह्या टोपलीमध्ये काय भरायचं आहे? बाबा नक्की काही खजिना आहे का? सांग ना लवकरात लवकर. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो, खजिना शोधायचा आहे, जसा रस्त्यावर असतो, बागेमध्ये असतो, कुठेही असतो, तो गोळा करायचा आहे. आरोही म्हणते की काय रस्त्यावर पडलेला खजिना? तर आता रमाला खूप हसू येतो. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की चला मिशन शेण वेचणी सुरू. आता शेण म्हटल्यानंतर सगळेजण तोंड लगेच असं शी करतात आणि चला आपल्याला शेण गोळा करायचं आहे असं खुश होत म्हणतो. तेव्हा पार्थ म्हणतो की मी नाही करणार, नाही मला नाही जमणार हे. आता आरोही विचारते की आई, अगं गौऱ्या थापायचे हे ठीक आहे, परंतु शेण मात्र कुठे गोळा करायचं, कुठून आणायचं, ते विकत आणायचं का? तर त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही अगं आरू बेटा, विकत नसतं आणायचं, उलट ते रस्त्यात उचलण्यात ते गंमत आहे. तेव्हा आता पार्थ म्हणतो की आपण रस्त्यावरचं शेण उचलणार, लोक काय म्हणतील आपल्याला, आणि किती घाणेरडं आहे ते. आता आरोही सुद्धा अंग कसकस अगदी करते. आता तारा तर पाहतच असते. त्यावर आता रमा त्यांना शिकवते की हे त्यात काय असं लाज वाटण्यासारखं आहे, अगदी परंपरेचं हे आपलं काम आहे, मग लाज कशाला वाटून द्यायची, त्यात कसली लाज वगैरे काय नाही आहे. त्यावरती आता आरोही म्हणते की यू आई, अगं किती डर्टी काम आहे, मी नाही करू शकत. तेव्हा रमा ही आरूला समजायला जाते. तर तारा म्हणते की एक्झॅक्टली, आणि हे बघ रमा, मी हे सर्व नाही करणार. तेवढ्यात आर्था तयार होते. आर्था म्हणते की हो, मला माहिती आहे की शेणाची काय किंमत आहे. भारतात जरी आता किंमत नसेल, परंतु बाहेरच्या देशामध्ये मात्र शेणाची काय किंमत आहे हे मला शिकवलेलं आहे. तर अर्थाचं हे बोलणं ऐकून तारा लगेच वाकडे तोंड करते. आता रमा म्हणते की एक्झॅक्टली. तारा म्हणते की हो तुला चालेल, तर तू जा शेण गोळा करायला. त्यावरती अक्षय म्हणतो तारा ती बरोबर बोलत आहे. त्या शेणाला मात्र सर्वोत्कृष्ट असं सेंद्रिय खत म्हणून सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर रमा म्हणते की पण त्याही अगोदर आपण गाईला आपली माता मानतो, आणि हे बघ बाळा, हे सर्व घाण नाही, तर ही आपली लक्ष्मी आहे. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की चला, तर मी तर म्हणतो प्रत्येकाने आपल्या टोपलीमध्ये शेण गोळा करायचं, खूपच चांगलं काम असतं ते. अर्थ मात्र आता लगेच खुश होऊन जायला निघते, परंतु आरोही तोंड वाकडं करत असते आणि टोपली अशी पुढे धरत असते. अक्षय सगळ्यांना जायला सांगतो, पार्थ सुद्धा तोंड वाकडं करत जातो आणि तारा तर त्याहूनही जास्त.
रमा सगळ्यांकडे बघून हसत असते. तेव्हा आता सगळेजण मुलं पुढे जातात तर रमा अक्षय एकमेकांकडे बघून हसतात आणि आता चला आपण सुद्धा त्यांच्या मागे जायचं म्हणून दोघं एकमेकांकडे हसत अगदी लगेच त्यांच्या मागे जातात. तेव्हा आता सगळेजण रस्त्यावर येतात आणि काही ठिकाणी शेण पडलेला आहे. रमा अक्षय त्यांच्या मागेच आलेले आहेत. आता आरोही तर अगदी तोंड वाकडं करते शेण भरवत असते आणि पार्थ मात्र आपलं जे टोपली आहे तर ती अशी वाकडी तिकडी करून त्यात भरण्याचा प्रयत्न करतोय. आर्था मात्र खुश होत आपल्या हाताने शेण त्यात टाकत असते. आर्था सुद्धा नंतर म्हणजे आरोही सुद्धा पाहते आणि ती सुद्धा अर्थाचं बघून त्यामध्ये शेण टाकते. दोघींचे हात मात्र भरतात. तारा आणि पार्थ दोघं मात्र काही हात भरायला तयार नसतात. आता ह्या दोघी आपल्या टोपल्या भरून जायला निघतात. रमा आता तारा पार्थ यांना आवाज देते आणि चला असं म्हणते आणि सगळेजण आता आपल्या जेथे ठरलेली जागा आहे तर तेथे येतात आणि आपल्या प्रत्येक त्या बाकावर ती टोपली ठेवतात. मग आता कमरेला पदर खोसते आणि चला पलटण आज मात्र आपल्याला होळीसाठी गौऱ्या थापायच्या असं म्हणते. त्यावरती आरोही तिला विचारते की आई मला असं वाटलं होतं की गोबर खरंच खूप घाणेरडं आहे पण आता खरंच मला खूप मज्जा आलेली आहे म्हणून आरोही जोरात ओरडते. आता रमा म्हणते की हे बघ हे घाण काम नाही ही आपली माती आणि संस्कृती आहे म्हणून आता प्रत्येकाला गौऱ्या थापायला सांगतात. आता आर्था तर खुशत मस्त गोळा करते आणि आरोहीकडे पाहत असते. गोल गोल गोळा तिचा सुरू होतं परंतु तारा आणि पार्थ अगदी वाकडे तोंड करू 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 त्यांचं काम सुरू असतं. आता आरोही सुद्धा तसं करण्याचा प्रयत्न करते आणि आर्था मात्र अजिबात एकदम परफेक्ट असा गोल करून आता गौरी थापते. तेव्हा आता सगळेजण गौऱ्या थापत असताना रमा त्यांना म्हणते की मुलांनो हे बघा जेव्हा आपण होळीच्या वेळेस आता हे गौऱ्यात जाळतो तेव्हा आता त्यातील निघणारा वायू आहे ना तर तो वातावरण अगदी शुद्ध करतो आणि ह्या खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली आहे. तेवढ्यात पार्थ खुश म्हणतो की रमा काकू मी स्टार शेपची गौरी थापलेली आहे. तेवढ्यात आता आनंद शशिकांत हे हसतच बाहेर येतात आणि खूप हसत असतात. शशिकांत हसून त्यांना विचारतो की अरे अरे काय काय सुरू आहे तुम्ही तर सगळं ऑनलाईन मागवणार होतात मग आता हे काय सुरू आहे. त्यावरती रमा आणि अक्षय सुद्धा एकमेकांकडे बघून हसतात. तर आनंद म्हणतो की आर्था बाळा अगं वडा वगैरे नाही करायचा गौरी थापायची आहे थापायची. आता आर्था म्हणते की हो काका मी करते. त्यावरती आता अक्षय म्हणतो की फक्त हेच नाही करणार तर आपण सुद्धा त्यांना मदत करणार आहोत. शशिकांत विचारतो की काय आपण सुद्धा. त्यावरती रमा म्हणते की हो करावी तर लागेल. आनंद म्हणतो की काय संबंध काही नाही. आर्था विचारते की का नाही म्हणजे. आता रमा म्हणते की मुलांना तुमच्या आवडीच्या शेपच्या गौऱ्या करा लवकरात लवकर करा कारण संध्याकाळपर्यंत हे गौऱ्या वाळल्या पाहिजे. तेव्हा प्रत्येक जण आता आपापल्या आवडीच्या शेपच्या गौऱ्या थापायला तयार होतो. प्रत्येकाचं काम सुरू असतं. शशिकांत त्यांना मदत करत असतो आणि आनंद सुद्धा. अक्षय रमा त्यांच्याकडे बघून आता हसत असतात. प्रत्येकाची गौरी पाहत असतात. रमा आता प्रत्येकाने कशी गौरी थापली याकडे बघत असते. आरोहीचं तर काम सुरू असतं आणि अर्थाचं सुद्धा. तेव्हा आता सगळी काही बच्चा कंपनी कामाला लागलेली आहे आणि आता गौऱ्या थापून झाल्यानंतर रमा आत येते. रमा आतमध्ये आल्यानंतर आता मस्त लोणी करायला घेते आणि आता कोणी राणी पीठ मळायला घेते. आता मयुरी आहे तर ती गुळ आहे तर ती कापत असते. पार्वती आजी आता आमटीचा मसाला वगैरे काढत असते आणि सगळ्यांना आता पुरणपोळ्याचा मस्त बेत आखायचा असतो. आता लगेच मयुरी म्हणते की आजी अगं बघ ना ह्या बच्चा कंपनीला रमाने कसं कामाला लावलं बरं. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की अगं फक्त बच्चा कंपनीला नाही तर मोठ्या कंपनीला सुद्धा कामाला लावलेलं आहे बघ सगळे मिळेल तसं काम करत आहे बघ ना. तेव्हा आता रमा म्हणते की त्यांनी मग शिकायला नको का सगळं काही त्यांना यायला हवं. अगोदर कसं की भाकरी नको फक्त पोळ्या पाहिजे असं म्हणायचे त्यामुळे आता नो काही आता बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी सगळं काही चालेल. तेव्हा आता मयुरी म्हणते की हो रमा तू अगदी बरोबर बोललीस. पार्वती आजी विचारते की रमा लोणी का काढत बसलीस आता. तेव्हा आता रमा म्हणते की आई आजी अहो पुरणपोळ्याचं बेत आहे आज साजूक तुपाशिवाय हे सर्व कसं होईल बरं. छान असं कडवलेलं साजूक तूप नको का. तर पार्वतीजी म्हणते की हो हो साजूक तूप पुरणाची पोळी ती ही गडबड गोंधळ किती घर असं भरल्यासारखं वाटतं म्हणून पार्वती आजी आता खूप खुश असते. इकडे पुरुष मंडळी कामाला लागलेली आहेत आणि आपण सुद्धा इकडे पुरणाचा घाट घातलेला आहे तर आणि आज मात्र खरा सण साजरा करतोय असं वाटतं. खूपच छान वाटतं आणि खुश होऊन हसते. मयुरी म्हणते की आता म्हणजे हो एकट्याने काम करायचं किती ताण येत असतो त्या कामाचा कंटाळ सुद्धा येतो पण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं म्हटल्यानंतर ती खरंच मज्जा येते बरं आणि ते काम कधी संपतं कळतच नाही. त्यावरती आता पार्वतीजी खुश होऊन म्हणते की याचं सगळं श्रेय रमाला असेल. रमा म्हणते की माझं कसलं श्रेय बरं बघा तुम्ही मला या घरामध्ये परत घेऊन आलात म्हणून माझं कुठे कोण होतं मला फक्त कोणीही नव्हतं अण्णा होते म्हणून मात्र. आणि तेव्हा आता रमाला अण्णा बरोबरचे ते क्षण आठवतात जेव्हा आता अण्णांनी स्वतः रमाची बॅग भरून त्याला
अक्षयकडे जायला सांगितलेलं आहे, त्यावेळीच आता क्षण रमाच्या डोळ्यासमोर येतात आणि तिला अण्णांची आठवण होते. ती अण्णांचा आता एक एक किस्सा मात्र सगळ्यांना सांगत असते. तेव्हा रमाला म्हणलेले असतात की 7 वर्ष केव्हा निघून गेली माहितीच नाही आणि तुझ्याबरोबर असताना कशी, कारण रमा तुम्हाला कार ॲक्सिडेंटमधून वाचवलं, तेव्हापासून तू माझी काळजी घेते आणि आपला व्यवसाय सुद्धा तू उत्तमरित्या सांभाळला आणि हे बघ बाळा, हे सर्व करत असताना स्वतःकडे मात्र तू दुर्लक्ष केलंस. त्यावरती रमा म्हणते की अण्णा तसं काही नाही, मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं आणि हे बघ अगं प्रत्येक बापाचं हे स्वप्न असतं रमा की त्याची मुलगी अगदी आनंदात असावी, सुखात असावी आणि माझं सुद्धा तेच स्वप्न आहे. तेव्हा आता रमाला आठवण होते. रमाच्या डोळ्यात पाणी येते. मयुरी तिच्याकडे पाहत असते. रमा लगेच आता तेथून उठते. रमा लगेच आता अगदी बाहेर जात असते. तर आता राणी विचारते की रमा वहिनींना आता काय झालं असेल. पार्वतीजी म्हणते की अगं तिला तिच्या अण्णांची आठवण आली असेल. त्यावरती आता मयुरी विचारते की हे बघ आजी, अगं गॉसिप म्हणून नाही, परंतु अण्णासाहेबांना इतकं महत्वाचं काम कुठे आलं असेल बरं, का इतक्या घाईचं काम, कारण स्वतःच्या मुलीच्या लग्नात सुद्धा ते नाही आले आणि आता लग्नानंतरचा आज तर पहिला सण आहे. अगं माहेरून कोणीतरी भेटायला तर येतच असतात, निदान विश तरी करतात. अण्णांनी ते सुद्धा नाही केलं. तेव्हा राणीताई म्हणतात की हो, कारण आता त्यांचे आई बाबा सुद्धा गेलेले आहेत. ते जर असते तर त्यांना त्यांच्या बाबांची आठवण सुद्धा आली नसती. आता पार्वती आजी म्हणते की शशीशी बोलायला हवं, कारण त्यांना सांगितलं पाहिजे की त्या अण्णांची काहीतरी माहिती तर काढ, कुठे आहे ते, काय करतात. सगळे आता अण्णा असे न सांगता कुठे गेले असतील त्यांच्याबद्दल अगदी विचार येतोय. त्यानंतर आनंद आपल्या हातामध्ये एक फूल घेऊन त्या फुलाकडे पाहत असतो. आता त्याला चेहरा पूर्णपणे पडलेला असतो, म्हणजे त्याला नक्कीच जान्हवीची आठवण येत असेल आणि तो अगदी म्हणजे डोळ्यामध्ये पाणी वगैरे असा चेहरा त्याचा पूर्ण पडलेला आहे. आणि तेवढं तेथे मयुरी तयार होऊन येते. मयुरी त्याकडे पाहत असते. तो पूर्णपणे शांत आहे म्हणून मयुरी त्याला विचारते की दादा काय झालं, तू असं शांत का बसलास, काय रे काय झालं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी असतं, तो रडत असतो आणि म्हणतो की हे बघ झेंडूचं फुल आहे हे, आणि बघ ना अगं हे झेंडूच्या फुलाकडे बघून मला माझा आणि जानूचा एक किस्सा आठवला. तेव्हा मात्र आता म्हणजे ही विचारते मयुरी की आज मात्र जान्हवी वहिनी तुझ्या मनात आहे तर. त्यावरती आता पार्थ म्हणतो की हे बघ, मी मात्र तिला फोन केला होता, निदान माझ्यासाठी नाही परंतु आपल्या पार्थसाठी परत आहे. आणि बघते म्हणाली, परंतु हा वेडा मुलगा पार्थ आहे ना, त्याने स्वतःला स्वतःच्या रूममध्ये कोंडून घेतलेला आहे. तोपर्यंत मम्मा येणार नाही तोपर्यंत मात्र मी खाली होळीसाठी नाही येणार. काय करू मयुरी, सांग ना, मला खरंच कळत नाही की आपण बघ ना तो टीव्हीवर बघतो आई वडिलांच्या भांडणामुळे मात्र मुलांची कशी घुसमट होते, परंतु हे बघ मी आता हे प्रत्यक्षात अनुभवतोय. खरंच मला खूप वाईट वाटतं आणि खूप टेन्शन येतं म्हणून आनंदची खूप चिडचिड होत असते. आता मयुरी म्हणते हे बघ आनंद दादा, तू शांत हो बरं, अगोदर शांत हो. तेव्हा आता मयुरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. मयुरी म्हणते की हो ना, अरे दादा आपल्या तिन्ही भावंडांच्या लव्ह लाईफ आणि रिअल लाईफ म्हणजे हे जे काही आपले तिघांचे लग्न झालेले आहेत तर त्या लग्नांना कुणाची तरी नजर लागलेली आहे. आपल्या तिघांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं. नक्की कुणाची तरी नजर लागली रे, म्हणजे माझं सुद्धा बघ, माझा नवरा किती नालायक निघाला, अगदी डिव्होर्स सुद्धा द्यायला तो तयार नव्हता. कसं बसं मी स्वतःला त्यातून सोडवलं, परंतु अरे जान्हवी वहिनीचं काय, ती इतकी चांगली असताना मात्र तुला का सोडून गेली तेच मला नाही कळत. बघ ना खरंच मला नाही कळाले. पण अभिषेकचं काय, अभिषेकचं सुद्धा एक वेगळीच अशी स्टोरी आहे. परंतु आता मात्र आपल्या सगळ्यात लकी निघाला तो म्हणजे अक्षय. आपला अक्षय खरं तर संसार हा दोघांनी टिकवायचा असतो, एकमेकांना समजून आणि वागून सगळं काही अगदी उमजून घ्यायचं असतं, अगदी एकत्र पुढे जायचं असतं. अक्षय रमा बघ ना किती मेहनत घेतात दोघंही अगदी एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी. आणि हे असं असतं की आपोआप मात्र आदर आणि प्रेम दोघातील वाढत जातं आणि एकमेकातील इतकं प्रेम वाढलेलं बघून आपल्याला एकमेकांचा दुरावा सहन होत नाही, अगदी कायम एकत्र असं राहावं वाटतं. त्यावरती आता मयुरीचं हे सगळं काही बोलणं ऐकून आनंदीला विचारतो की तुला एक गोष्ट विचारू का. तर मयुरी म्हणते की अरे बोल ना, काय आहे तुझ्या मनामध्ये, बोलून टाक. आता लगेच आनंदीला विचारतो म्हणजे हे बघ तू पुन्हा लग्न करण्याचा निर्णय का घेत नाही, का त्याबद्दल विचार करत नाही. त्यावरती आता मयुरीला खूप हसायला येतं. मयुरी म्हणते की अरे दादा वेडा आहेस का तू, काही पण कसं बोलतोस रे. आनंद तिला म्हणतो की अगं सिरियसली मी तुला हे सर्व विचारतो. आता मयुरी उत्तर देते की हे बघ आता फक्त आणि फक्त मला तारावर फोकस करायचा आहे. हे बघ अरे माझं सोड, मी काय म्हणते तू पुन्हा लग्न कर आणि ही बहीण कायम तुझ्या सोबत आहे. तर आनंद म्हणतो की हो आली मोठी, बघ मी पुन्हा लग्न करण्याचा विचार नाही करू शकत. कम ऑन अगं, हे बघ माझं अजूनपर्यंत जान्हवीवर प्रेम आहे आणि मी तिला नाही विसरू शकत. त्यावरती आता मयुरी हे सर्व ऐकून म्हणते की हे बघ मला माहिती आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की जान्हवी वहिनीवर तुझं अजूनपर्यंत खूप खूप प्रेम आहे, परंतु मी तुला एक गोष्ट खात्रीने सांगते की हे बघ तू आणि जान्हवी वहिनी म्हणजे लवकरात लवकर एक दिवस नक्की एकत्र येताल, हा माझा शब्द आहे. तेव्हा लगेच आता आनंद म्हणतो की हो आय विश,
तुझी इच्छा पूर्ण हो. मयुरी आणि आनंद दोघेही आता खूप खुश होतात आणि हसतात. त्यानंतर आता मयुरी आनंदला विचारते की अरे पण अभिषेकचं काय, तो पुढे काय करणार आहे, नक्की त्याचं काय सुरू आहे. खरंच आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही आणि काही कळायला सुद्धा मार्ग नाही, नक्की तो काय करत असेल. तेव्हा आनंद म्हणतो की हो ना मयुरी, मी सुद्धा सतत तोच विचार करत असतो, सतत डोक्यामध्ये हेच सुरू असतं. आणि हे बघ मयुरी, मी तुला काय म्हणतो की आज सण आहे, मग आजच्या दिवशी असा विचार करायला नको ग. हे बघ त्या सॅड आठवणी काढून काढून मात्र असं वाटतं की आपण फ्रान्समध्ये गेलो की काय. बघ आता सण असल्यामुळे आज मात्र थोडं असं सेलिब्रेट करूयात, खूप असा एन्जॉय करूयात. त्यावरती मयुरी म्हणते की हो करेक्ट, आपण मात्र आज सगळ्या ज्या वाईट आठवणी आहेत ना, तर त्या होळीमध्ये जाळून टाकूयात आणि नवीन आयुष्याला पुन्हा सुरुवात करूयात. काय म्हणतोस? तर आनंद म्हणतो की हो, नवीन आयुष्याला आपण सुरुवात तर करूयात, पण नक्की तुझं काय, तुला काय झालं, तू ठीक तर आहेत ना, म्हणून डोक्याला हात वगैरे लावून बघ. 2 व्हर्जन आलेला आहे, नक्की काय झालं, तू डोक्यावर पडली की काय, नक्की व्यवस्थित आहे ना सगळं, म्हणजे होळीची ओळवळणी वगैरे घेतली नाहीस का. त्यावरती आता मयुरी म्हणते की फक्त 1 मिनिट, मी हे नाही सोडणार, सुद्धा तेच हवं आहे. तर आनंद खुशून हसतो. नंतर परंतु आता मात्र झेंडू घे म्हणून तो झेंडूचं फुल तिच्या हातामध्ये देतो. तर मयुरी आता म्हणते की ए काय करतोस. दोघे आता खुश होत अगदी खूप हसतात आणि एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात आणि प्रेमाने भेटतात. त्यानंतर अक्षयला फार असं गरम होत असतो, म्हणून आता तो तेथे बसलेला आहे आणि पार्वती आजी त्याच्यासाठी सरबत वगैरे घेऊन येते आणि अक्षयला म्हणते की सरबत घे. अक्षयचा सरबत पितो आणि मस्त खुश होतो. आजीला तो थँक्यू बोलतो आणि आजी बघ ना किती उकडायला लागलंस ग. आणि हे बघ आजी, अगं होळीची सगळी तयारी सुरू केलेली आहे. बाबा आणि आनंददादा मात्र लाकडं आणायला गेलेले आहेत. तेव्हा आता पार्वती आजीचा चेहरा मात्र पडलेला असतो. पार्वती आजी रमाच्या बाबतीत नाराज असते. आता मात्र अक्षय विचारतो की काय झालं. तर आजी म्हणते की हे बघ, अरे रमाच्या बाबतीत मात्र खरंच खूप वाईट वाटतं. आता असं म्हणजे तिची काळजी वाटते आणि ती खरंच खूप उदास वाटते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे आणि तिचं उदास होण्याचं कारण काय आहे ते सुद्धा मला माहिती आहे. अण्णांशी कोणताही संपर्क नाही होऊ शकत, ते कुठे आहेत, कुठे गेलेत, कोणाला काहीच माहिती नाही आणि त्यांच्याशी संपर्क होणं सुद्धा खूप कठीण आहे, त्यामुळे नक्की ती उदास असेल. त्यावरती पार्वतीची म्हणते की तू एक काम कर, तू त्यांना फोन करून बघ. त्यावरती अक्षय म्हणतो की आजी मी खूप वेळा फोन केला परंतु ते उचलतच नाही, अनेक वेळा फोन केलेला, ते फक्त मेसेज करत आहे, कॉल बॅक नाही करत. आता मेसेजवर कसं कळणार की ते कुठे आहे ते. आता पार्वतीजी म्हणते की हे बघ, अरे आज सणाचा दिवस आहे आणि सणाच्या दिवशी असा तिचा चेहरा पडलेला खरंच नाही बघवत रे. आणि अण्णा मात्र तिच्याशी थोडंसं जरी बोलले ना तर मात्र तिच्या अगदी जीवात जीव येईल आणि तिचा चेहरा खुलेल. म्हणजे तू बोल ना आणि बघ ना, खरंच बघ ना नक्की काय आहे ते. आणि हे बघ अक्षय, मी मात्र तुला बोलले हे तू रमाला सांगू नको. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे. तेव्हा आता अक्षय मात्र पुन्हा अण्णांना फोन करण्याचा प्रयत्न करतो. तो फोन लावतो परंतु अण्णा पुन्हाही फोन लावत नाही, म्हणून अक्षय आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो. आणि पुन्हा तेच, अण्णा का फोन नसून उचलीत, म्हणजे नक्की त्यांना काय प्रॉब्लेम असेल फोन उचलण्यासाठी, हेच आता अक्षयला नाही कळत. तो विचारत पडतो आणि आता अण्णांच्या मोबाईलवरून परत मेसेज येतो. आता तो मेसेज बघितल्यानंतर हे बघ अक्षय, मी जरा बिझी आहे, काही अर्जंट, असे आता अण्णा तिकडून विचारतात. आता लगेच अक्षय मात्र म्हणतो की हे बघा अण्णा नमस्कार, आता मात्र मी तुम्हाला फोन करतोय, तो फोन उचला, मेसेजवर का बोलतात. हे बघा आमच्या लग्नानंतरचा पहिला सण आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही रमाला एकदा फोन करा आणि तिच्याशी बोला. खरंच ती तुमची खूप आठवण काढत आहे आणि ती पूर्णपणे उदास झालेली आहे, म्हणून पहिला सण असल्यामुळे तिच्या माहेरचं असं अगदी जीवला कोणीच नाही, तिला तुमची खरंच खूप आठवण येते आणि जर तुम्ही तिला फोन केला, तिच्याशी बोलले तर तिला खरंच बरं वाटेल. आता अक्षय तो जो काही मेसेज आहे तो पाठवून देतो आणि अण्णांच्या मेसेज येण्याचा रिप्लाय येण्याचा तो वाट पाहत असतो आणि तेवढ्यात अण्णांचा रिप्लाय मेसेज येतोय. अक्षय मात्र आता विचार करत असतो की नक्की अण्णांचं काहीतरी बिनसलेलं आहे, ते रमाशी असं का वागत असतील, नक्की काय झालं असेल. काही झालं तरी अण्णा आता नक्की कुठे आहे ते शोधून काढायलाच पाहिजे. आता अक्षय विचार करतो की नक्की अण्णा कुठे आहे. त्यानंतर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर सगळेजण होळीसाठी खूप छान तयार होतात आणि बाहेर येतात. तेव्हा आता रमा सगळ्यांना म्हणते की आज आपण एक वचन घ्यायचं, परिस्थिती कशी असो, आपण कुठे असो, सणावाराला मात्र आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि छान अशी होळीच्या शेजारी रांगोळी वगैरे काढून पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवून सगळी तयारी व्यवस्थित केलेली आहे आणि होळी पेटवायला आता अक्षय पुढे येऊन आपल्या दोघांच्या हाताने मात्र होळी पेटवतात आणि रमा आता नमस्कार करत म्हणते की हे अग्निदेवता, आमच्या आयुष्यातील सगळी काही नकारात्मकता आणि सगळं काही वाईटपणा आणि आमच्या आयुष्यातील अगदी जी संकट आहे तर ती सुद्धा ह्या अग्नीमध्ये जळून खाक हो. आणि सगळेजण आता होळीला गरके घेतात. त्यानंतर आता अक्षय रमाला विचारतो की अण्णांची आठवण
आठवण येते का? रमा म्हणते की हे बघा इतक्या दिवस अण्णा माझ्याशी न बोलता राहणार नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की पण ते मेसेजवर अगदी चांगलं बोलतात, म्हणजे अगदी अनदर चांगलेच मेसेज करतात. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की तरी सुद्धा राहून राहून मला शंका येते की नक्की अण्णा काही संकटात तर नसेल ना, म्हणून रमाला आता अण्णा कुठे गेले, नक्की ते का असं करतात याचा संशय येतो. आणि आता अण्णावर काही नवीन संकट आलेलं आहे का हे शोधण्यासाठी आता अक्षय तयारच असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.